जय श्री महाकाल. कसे आहात? बरे आहात ना? बारीक आवाजात बोलते. तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. खरं तर मी खूप वेळा सांगितलं आहे बघा, माझ्या मिस्टरांचं हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे सरकारांचं. त्यांना मी खूप टोमणे देत असते 3 वर्षापासून. हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे, मला काही बनवून चालत नाही. हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे, मला काही बनवून चालत नाही. लिटरली आज त्यांचा मित्र आलेला आहे, माझा मानलेला भाऊ आणि सरकार. दोघेजण किचनमध्ये आहेत. काय बनवत आहेत माहीत नाही, बघूयात आपण. चला. नाही म्हणजे काय बनवत आहे असं, म्हणजे मी सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला आज शेवटी हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे म्हटल्यावर तुमचं, तर तुम्ही अच्छा किचन साफबीफ पण करतायत ते इथलं. नेमकं बनवता काय ते सांगा जरा. म्हणजे मला किचनमध्ये येण्यापासून मज्जाव केला होता, पण जरा इथे पसारा कमी दिसतोय मला थोडासा. पण काय बनवत आहे सरकार? बटाट्याची चटणी. ओ हो हो, व्हॉट अ टेम्पटिंग. काय काय टाकलं याच्यात? नाही पण लई छान स्मेल येतोय खरंच सरकार, खूप छान स्मेल येतोय. काय काय टाकलंय सरकार? का हो? काय काय टाकलंय त्याच्यामध्ये का? जिरा, बडीशोप, त्याला काय म्हणतात मला नाही. बडीशोप, जिरे, जिरा, लसूण टाकलंय. हां लसूण आणि आपलं धन्यांचा वास येतोय मला. धन पण टाकलंय. कढीपत्ता, कोथिंबीर दिसते आणि वटाणे दिसत आहेत. काय ट्राय काय करताय बनवायचं? हे बघा किचन, एक आचारी जो असतो ना हॉटेल मॅनेजमेंटवाला, तो जरा स्वच्छ किचन ठेवतो. हा काय बनवताय म्हणे? समोसा. समोसा. ओ माय वा, समोसा. काय हे काय हे काय हे काय हे काय? ते मैदा, हा आणि गोवा आणि थोडंसं नॉर्मल मीठ. मीठ आपल्याला लागेल तसं. ओके. आणि आता तुम्ही समोसा लाटतात का स्वतः? लाजू नका सरकार, लाजू नका सरकार, लाजू नका सरकार, लाजू नका. मला ते कोरडं करायचं. करा ना कोरडं. मला असं वाटतंय की पोळपाट घ्या ना खाली. हो नाही नाही चांगलंच आहे. हो मग क्लीन आहे पोळपाट. तर ते मैदा आता सरकारांनी घेतलेला आहे आणि ते आज कोणत्या खुशीमध्ये समोसे बनवले जात आहेत माझ्या टोमण्यांना कंटाळून. फ्रेंड्स, मी ऑलवेज त्यांना म्हणत असते की तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे, मला आजपर्यंत काही बनवून नाही चारलं आहे. फक्त काय चारलं आहे माहिती आहे आजपर्यंत तुम्ही मला एकदा? काय? हां तेव्हा मी खायचे. लग्न झालं होतं नवीन नवीन तेव्हा. नंतर दीक्षा झाल्यानंतर तर ते पण नाही चारलं मला. नंतर अजून चहा. चहा दररोजच आहे. हां अच्छा, हे पीठ काय केलं आहे म्हणजे? पण असं समोसाच बनवावं असं का वाटलं तुम्हाला? खरं तर नाशिक करायला, म्हणजे मी नाशिकचाच आहे, एवढं नाशिक. नाशिककरांची आवडती फेमस कढी भेळ, कढी समोसा, कढी समोसा. हां हां. आणि जास्त करून कढी भेळ साठी. हां हां. सध्या मुंबईत आहे. मुंबईचं लोक काहीतरी नवीन खायला. अच्छा, असं मुंबईला आले म्हणून का? म्हणजे ते सगळ्या फ्रेंड्सला आणि त्यांना तुम्ही बनवून चालताय त्यांच्या इथे. ओ व्हेरी गुड, क्या बात आहे. येतं येतं येतं. खाली हा कपडा टाका सरकार. हा कपडा खाली टाकला तर पोळपाट सटकणार नाही. वा वा, क्या बात आहे. अच्छा, म्हणजे हे समोसा बनवण्यासाठी हां पहिल्यांदा कसं खूप दिवसांनी म्हणजे? अरे वा, क्या बात आहे. हे असं हे कट करून ठेवायचं का? ओके. आता आपण सगळे कट होऊ द्यायचे का मग समोसा बनवताना? ओके फ्रेंड्स, आय एम सो मच ग्लॅड की ॲटलिस्ट हॉटेल मॅनेजमेंटवाला नवरा केला आहे, तर काहीतरी करून खाऊ घालणार आहे मला. सो मी एक्सायटेड पण आहे आणि
स्मेल छान येतो. पवन स्मेल चांगला नाही येते, खरंच येतोय ना. म्हणजे तुला हा वाढ बघताय कधी तयार. खरं तर समोसा माझ्या हातचा खायला भेटणार आहे म्हणून त्याच्यामुळे काहीतरी लड्डू फुटरे. मस्का. मस्का नाही हो सरकार, सिरियसली सांगते. म्हणजे माझी खरंच खूप इच्छा होती, म्हणजे माझीच नाही प्रत्येक बायकोची इच्छा असते की आजारपणात काहीतरी नवऱ्याने करून चारावं. आता आला आजारपणाशी रिलेटेड विषय, तर त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हा सर्वांना मी त्या गोष्टी क्लिअर करणार आहे. हे सगळे रिपोर्ट्स माझे आहेत आत्ता. तर एका दुर्धर डिप्रेशनमध्ये आहे सध्या, टेन्शनमध्ये, की रिपोर्ट्स आलेत माझे सगळे आणि खूप सारे रिपोर्ट्स आहेत. आणि त्या रिपोर्ट्समध्ये काय आलं मी ते पण दाखवते तुम्हाला, दाखवणार आहे. हे बघा, खूप सारे रिपोर्ट्स काढलेले आहेत, 10-12 रिपोर्ट्स आहेत. काय आलं रिपोर्ट्समध्ये ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण आत्ता ती वेळ नव्हे. सो आज बरं नाही वाटत आहे मला 2 दिवसापासून. सो त्यांना मी सहजच म्हटली की मला हॉटेल मॅनेजमेंटचा काही उपयोग झाला नाही नवरा करून. मला म्हणे ठीक आहे आता तू आराम कर आणि मी बनवतो. सो आम्ही आलो रेखाताईंच्या इथे आणि त्या गेल्यात, काहीतरी यांनी सामान सांगितलं आणायला, आय डोंट नो, पण ते गेल्यात तिकडे आणायला आणि आम्ही किचनवर ताबा मिळवला यांनी आणि काहीतरी बनवत आहेत मला माहीत नाही, म्हणून मी जरा डोकून बघावं म्हणून आले होते बेडरूममधून. इथे आल्यावर बघितलं की इथे सगळं तयार आहे, तर मला वाटलं हे तुमच्यासोबत शेअर केलंच पाहिजे. सो दॅट्स वाय हे छान छान क्लीननेसनी करणं चालू आहे आणि खूप मस्त वाटतंय की करतायत काहीतरी. तर बघूया काय बनवत आहे आणि तुम्हाला दाखवते मी. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. समोसा बनवायला सुरुवात झालेली आहे, बघू जरा. अरे वा, छोटे छोटे समोसे होत आहेत. अच्छा, तर त्याच्यामध्ये मटेरियल भरणार आहे का ते? ओके, हो. अरे वा, स्मेल लई छान येतोय. पण तो कशामुळे येतोय? तुम्ही ते धने बडीशोप भाजले आहे का? त्याचा स्मेल लई छान येतोय. भाजून घेतलं ते पहिलं बिगर तेलाचं. अरे वा, ओके. दाखवा जरा असा समोसा आम्हाला. दाखवतो तू. दाखवा ना. पडला का? नाही पण झाला खूप छान आहे. असा दाखवा जरा समोसा आम्हाला, असा. इकडे बघा. दाखवा समोसा. बनवा आणि दाखवा, सगळे समोसे बनवून दाखवा. फायनली किती बनवले? 6. आणि सुंदर आकारामध्ये 6 समोसे बनवलेले आहेत. अजून पीठ मळून ठेवलेलं आहे, पण हे गरम गरम जरा ट्राय करायचे आम्हाला. वा वा, किचन साफ करण्यामध्ये तर एक्सपर्ट दिसताय मला तुम्ही. आता काय करताय? वाट बघताय? बरं, काय इन्स्पिरेशन सांगा काहीतरी समोसे बनवण्यामागचं. तसं काय नाही, खाऊशी वाटले म्हणून बनवतोय. ओके. सरकार समोसा टाकलाय. अरे वा, हे काय वाटीमध्ये? हे आणि स्वीट चटणी बस. ही गुळ आणि चिंचेची. दुसरी ही कोथिंबीर, हां, हिरवी मिरची आणि दही, थोडंसं कोथिंबीर. ओके. वा 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 वा, समोसा होतोय. एक टाकला, तेल गरम होते. ट्राय केलाय हा. वा वा. तर सरकार समोसे तळतायत. मी तुम्हाला आता
समोसे तळून झाल्यावर पूर्ण समोसे कसे झाले दाखवणार आहे. हॉटेल मॅनेजमेंट का हिरो. नको देऊ मला. उपाधी उपाधी जे असेल ते. सर्व एकत्र टाकणार आहेत का. होऊन जाते ते बरोबर. ओके. तर सरकारांनी समोसे टाकलेले आहेत याच्यामध्ये. ते होताना दिसता तर आहे मला. तो पण बसेल त्याच्यात. हां व्हेरी गुड. क्या बात आहे. जरा सांभाळू ना. बी केअरफुल. झाले हो. सलाद असते आणि नंतर दाखवून चांगलं. हो छान भाजा छान भाजा. अच्छा हे मिनी समोसा हो ना. ट्राय बेसिसवर. व्हेरी गुड. समोसा एक. पहिल्यांदा टाकला. हां पहिल्यांदा पहिल्यांदा टाकला होता तो झाला. दाखवा. लग रहा तो अच्छा है बाबा. वाव. गरमागरम समोसा विथ ग्रीन अँड रेड चटणी. म्हणजे ती कसली चिंचेची आणि गुळाची चटणी आणि ही पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची दही पण. अरे वा. म्हणजे हे काहीतरी टेम्पटिंग असणार आहे. सो छान झालेले समोसे होत आहेत मस्तपैकी. तो हाताखालचा झालेला तर छानच दिसतोय आणि ही चटणी बघून तर तोंडाला पाणी आलं आहे. सगळे समोसेच होऊ देऊयात आणि मग देते मी तुम्हाला समोस्याचा रिव्ह्यू. आणि रेडी झालेले आहेत समोसाज विथ चटणी. मी आता जरा हॉटेल मॅनेजमेंटवाल्याला हेल्प करते. हे समोसा विथ चटणी. येस समोसा विथ चटणी. दिसता तर छान आहे. खाल्ल्यावर कळेल कसे झाले. चला ट्राय करू. समोसा बाय सरकार.